गणपती बाप्पा मोरया आणि माऊली माऊलींच्या जयघोषात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वराजांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला अनोखी मानवंदना दिली। पालखी सोहळ्याच्या इतिहासात प्रथमच माऊलींच्या मानाच्या अश्वांनी गणेश मंदिराच्या सभागृहात प्रवेश केला। यावेळी पुणेकरांतर्फे अश्वांचे पूजन करीत विश्व कल्याणासाठी गणेश आणि माऊली चरणी प्रार्थना करण्यात आली। कर्नाटक बेळगावमधील अंकली येथून शितोळे सरकारच्या मालकीच्या या दोन अश्वांचे आगमन पुण्यामध्ये झाले। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात या अश्वांचे पूजन करण्यात आले। यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सुनील रासने, शितोळे सरकार, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे माऊली महाराज कोकाटे, हबप बाळासाहेब वांजळे, हबप राजाभाऊ थोरात, तुकाराम कोळी यांच्यासह वारकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शितोळे सरकार म्हणाले की माऊलींचे अश्व आणि गणरायांची ही अनोखी भेट आहे। दरवर्षी सुमारे 300 किलोमीटरचा पायी प्रवास करून हे अश्व वारीला जातात। यापूर्वी या प्रवासात मंदिराबाहेरून गणरायाचे दर्शन होत असे, परंतु पहिल्यांदाच अश्वांनी गणरायासमोर सभामंडपात जाऊन मानवंदना दिली असून ही शुभ गोष्ट आहे। गणेशाचे दर्शन घेऊन हे अश्व आता आळंदीकडे प्रस्थान करतील। आषाढी वारी ही शेतकऱ्यांची वारी आहे, त्यामुळे ज्यांना या वारीला येता येत नाही ते या अश्वांचे दर्शन घेतात। ट्रस्टचे महेश सूर्यवंशी म्हणाले की वारीची शेकडो वर्षाची परंपरा आहे, परंतु प्रथमच हे अश्व दगडूशेठ गणपती मंदिराच्या सभामंडपात आले। ट्रस्टच्या 125व्या वर्षानिमित्त वारी सोहळ्यातील राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची सुरुवात चांगली झाली असून हरितवारी, स्वच्छता आणि वारकऱ्यांकरिता अनेक उपक्रम राबवण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले। मंदिरात भाविकांनी अश्वांचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती।